नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजची माहिती स्पष्ट करत आहे. चला तर पाहूया आजची प्रमुख लाईव्ह माहिती. लाईव्ह ब्रेकिंग न्यूज. सर्वात मोठी गुड न्यूज. मे जून पगार व पेन्शन कोषागार विभागाचा जी.आर. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि प्राध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या हक्काचा पगाराचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजे आजच अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. हा शासन निर्णय तुमच्या येणाऱ्या मे आणि जून महिन्याच्या पगारावर थेट परिणाम करणारा आहे. जर तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी असाल, जिल्हा परिषद कर्मचारी असाल किंवा अनुदानित शाळेत शिक्षक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटचा इशारा आणि मोठा दिलासा या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन आला आहे. त्यामुळे व्हिडिओचा कुठेही एकही भाग चुकू नका, कारण ही माहिती तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत गरजेची आहे. आता मूळ विषयाकडे वळूया. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी शासनाने गेल्या काही महिन्यापासून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीला शासनाने असा मानस होता की एप्रिल 2026 चा पगार होण्यापूर्वी सर्व राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करावी. परंतु प्रत्यक्ष कामात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. सेवार्थ आणि शालार्थ यासारख्या प्रणालीवर कामाचा ताण वाढला आणि अनेक कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करताना सर्वांना समस्या उद्भवल्या. याचा परिणाम असा झाला की एप्रिल महिना संपत आला तरी हजारो कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्णच राहिली. जर आजच्या तारखेला शासनाने कठोर पाऊल उचलले असते तर मे महिन्यात होणारा तुमचा पगार एप्रिल पेंडिंग मे तांत्रिक कारणास्तव थांबवला असता. ही परिस्थिती लक्षात घेऊन वित्त विभागाने आज मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या या नवीन शासन निर्णयानुसार ज्या प्रशासकीय विभागाची आणि कर्मचाऱ्यांची अद्यापही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना आता मे 2026 आणि जून 2026 च्या वेतन देयकापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला 1 महिन्याचा वाढीव वेळ मिळाला आहे. पण हा वेळ आनंदाने हात झटकून टाकून बाजूला बसण्याची वेळ नाही, तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मिळालेली ही शेवटची संधी आहे. शासनाने या जी.आर. मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की काही विभागाकडून ही कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणूनच ही मुदतवाढ दिली जात आहे. ही मुदतवाढ केवळ मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर राज्यातील कानाकोपऱ्यातील जिल्हा परिषद कर्मचारी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांच्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पगार तर शालार्थ प्रणालीतून होतात त्यासाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे, कारण शिक्षण विभागात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा फारच कमी होते. या शासन निर्णयाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आणि जबाबदारी आपण आता निश्चित समजून घेऊया आणि निश्चिती पाहूया. वित्त विभागाने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना म्हणजेच DDOना असे आदेश दिले आहे की आपल्या अधीनस्थ असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित कार्यालयाची असेल. जर जून महिन्याची वेतन देयक सादर करण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर त्यासाठी कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही. फक्त काय होईल, कर्मचाऱ्यांचे नाव सिस्टीम मधून जनरेट होणार नाही आणि कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही. पगार
प्राप्त होणार नाही। ही एक प्रकारची तांत्रिक तालेबंदी असू शकते। त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये या विषयावरून सध्या चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे। त्याला आणि ज्याला या निर्णयाची तात्पुरता लगाम बसला आहे। आता आपण या शासन निर्णयाची दुसरी आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळणार आहोत आणि ही मुदतवाढ नक्की कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू आहे किंवा कोणत्या विभागांना लागू आहे आणि शासनाने दिलेल्या या अंतिम इशाऱ्याचा गांभीर्याने विचार का करणे गरजेचे आहे, याही प्रश्नांचे उत्तर आपण आता सविस्तर समजून घेऊया। मित्रांनो, हा शासन निर्णय केवळ मंत्रालयातील अधिकारी किंवा मोठ्या शहरामध्ये कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नाही, तर याचा अवकाश म्हणजे व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचा प्रामुख्याने समावेश आहे। जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, इतर सर्व कर्मचारी यांची नोंद आवश्यक आहे। सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे तो आपला शिक्षक बांधवांना। शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व मान्यता प्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे पगार शालार्थ प्रणालीतून होतात। अनेकदा ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंटरनेटच्या समस्येमुळे किंवा आधार कार्डवरील माहितीमध्ये असलेल्या तफावतीमुळे ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या। आता या नवीन GR मुळे आता सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना मे आणि जून महिन्याच्या वेतन देयकापर्यंत ही वाढीव वेळ प्राप्त झाली आहे आणि मिळालेली आहे। त्यामुळे घाईघाई चुका करण्यापेक्षा आता मिळालेल्या वेळेत आपली माहिती अचूक अपडेट करून घेणे शक्य होणार आहे। या मुदतवाढीचा लाभ उच्च व तंत्र शिक्षण विभागात येणाऱ्या सर्व अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे। तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय विद्यापीठे, शासकीय रुग्णालयामधील कर्मचारी, कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्थांमध्ये असणारे अधिकारी कर्मचारी या कक्षेत घेण्यात आले आहेत। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळा आणि विविध निवासी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे। कारण दुर्गम भागातील संस्थांना ई-केवायसी पूर्ण करणे मोठे आव्हान होते। परंतु मित्रांनो, केवळ दिलासा नाही तर शासनाने दिलेला हा एक कडक इशारा देखील आहे। वित्त विभागाने या शासन निर्णयामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दात स्पष्ट केले आहे की यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही। याचा अर्थ असा की शासन आता या प्रक्रियेबाबत कठोर झाले आहेत। मे 2026 आणि जून 2026 चे वेतन देयक तयार करण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे नाव पगाराच्या यादीतून तांत्रिकदृष्ट्या वगळले जाऊ शकते। अशा परिस्थितीत तुमचा पगार वेळेवर न झाल्यास त्याला सर्वस्वी तो कर्मचारी आणि संबंधित आहरण व सहवितरण अधिकारी DDO जबाबदार राहतील। अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात असा प्रश्न असू शकतो की EY-KYC प्रक्रिया नक्की का केली जाते, तर त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनात पारदर्शकता येणे होय। शासनाला हे निश्चित करायचे आहे की जो पगार दिला जात आहे तो योग्य आणि हयात असलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळतो आहे की बोगस कर्मचाऱ्यांना दिला जात आहे याची ताळेबंदी लावायची आहे। आणि बऱ्याचदा निवृत्तीनंतर किंवा इतर कारणामुळे पद रिक्त होऊनही तांत्रिक चुकामुळे पगार सुरू असल्याच्या घटना घडतात। अशा वेळी कर्मचाऱ्यांना चाप आणि दणका लावण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे। याशिवाय भविष्यात तुमचा 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग लागू होतो किंवा तुम्हाला पेन्शनचे लाभ घ्यायचे असतात तेव्हा तुमची हीच माहिती, डिजिटल माहिती आधारस्तंभ ठरते। जर तुमची ई-केवायसी आता पूर्ण असेल तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही कार्यालयाचे उंबरवटे जावे लागणार नाही किंवा कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही। कर्मचारी मित्रांनो, तुमची ई-केवायसी अजूनही प्रलंबित असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून पहा। सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डवर असलेले नाव तुमच्या सेवार्थ ID वरील नावामध्ये स्पेलिंगची चूक तर नाही ना? तुमचे आधार कार्ड तुमचे चालू मोबाईल नंबरशी लिंक आहे काय? कारण EYC च्या दरम्यान येणारा OTP हा तुमच्या आधार लिंक असलेल्या नंबरवर येत असतो। जर तुमचा नंबर बदलला असेल तर मुदत वाढीच्या काळात सर्वांनी आधार केंद्रावर जाऊन आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्या।
तसेच कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्स अपडेट नाहीत त्यांनी देखील ते करून घेणे हिताचे ठरेल. शेवटी ही मुदत वाढ म्हणजे प्रशासनाने कर्मचाऱ्यांकडे दाखवलेली संवेदनशीलता आहे. मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात किंवा लगनसराईच्या हंगामात कोणाचाही पगार थांबू नये हाच या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. मात्र सवलतीचा फायदा घेऊन आपली जबाबदारी टाळू नका. जर जबाबदारी टाळली तर या उलट मुदतवाढीचा उपयोग करून येत्या 8-10 दिवसात आपली प्रक्रिया पूर्ण करून निर्धास्त व्हा. तरीही ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार संदर्भातील सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आज ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हाच प्रामाणिक प्रयत्न असतो की शासनाने कोणताही क्लिष्ट निर्णय तुमच्यापर्यंत अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत यापुढे पोहोचवला जाईल. हा व्हिडिओ केवळ तुमच्या पगारापुरता मर्यादित न ठेवता तुमच्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांना, तुमच्या ऑफिसमधील व्हॉट्सअप ग्रुपवर आणि तुमच्या शिक्षक मित्रांना नक्की शेअर करा. कारण माहितीच्या अभावामुळे कुणाचाही पगार थांबू नये ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय योजना, नवीन शासन निर्णय, 7वा वेतन आयोग, 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात प्रत्येक घडामोडी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर येतील. म्हणून आजच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हालाही या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्या तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आम्ही योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव लाईव्ह माहिती न्यूज ही शासन निर्णयावर आधारित असणारी माहिती आज स्पष्ट शब्दात मांडली आहे आणि आपण ऐकून घेतली आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.